उपस्थित सर्व मान्यवर, मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या वतीने आज या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं। या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त मंडळी, सर्व गुरुजन आणि देश ज्या आशाने तुमच्याकडे पाहतो असे सर्व सन्माननीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, पवित्र ते कुळ पावन तो देश, तिथे हरीचे दास जन्म घेती। अशा देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला, ज्या देशामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्र मायभूमीमध्ये अनेक थोर संत जन्माला आले। ज्या काळात जे संत जन्माला आले त्या काळात समाजाला त्यांनी समज द्यायचंच काम केलं, प्रबोधनाचं काम केलं। ते संतांचा वारसा आपला मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था ही पुढच्या पिढीला देते, याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला मन भरून शुभेच्छा देतो। काय आहे या विद्यामध्ये? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने। हेच आमचं धन आहे, शब्दच आमच्या जीवीचे जीवन। आणि ते शब्द घेऊन या ठिकाणी शाहीर रामानंद उगले व त्यांचा संच या ठिकाणी आलेला आहे। संत आणि लोककलावंतांची वाणी, महाराष्ट्राची लोकगाणी। या कार्यक्रमातून आपल्याला संतांचं आणि लोककलावंतांचं जे कलेचं जीवन आहे, जी कला आहे, त्या कलेतून केलेलं प्रबोधन आहे, ते आपल्याला ऐकायचं वेळ जास्त झालेला आहे। वेळ झाल्यामुळं कार्यक्रमही लांब जाईल असं तुम्हाला वाटतं, पण कमी वेळेमध्ये जास्त कार्यक्रम देण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या लोकवाद्याने होणार आहे। तर महाराष्ट्राचं लोकवाद्य काय? पारंपरिक संबळ आहे, पारंपरिक ढोलकी आहे, तबला आहे, मृदंग आहे, खंजेरी आहे, डफ आहे, तुंतुण आहे, टाळ आहे। ही महाराष्ट्राची पारंपरिक वाद्य आहे आणि त्यामध्ये आधुनिक पद्धतीचं दिसतं। इकडे या बाजूला दोन ठिकाणी मांडलेलं ही एक साहित्य आहे, त्याचं नाव काय आहे नीट मला माहित नाही, पण ते आधुनिक पद्धतीचं आहे। अशी जुनी आणि नवी ही परंपरेची आणि नव्या युगाची जोड घेऊन ही सर्व तरुण मंडळी महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि तुमच्यासारख्या विद्वानांची कृपा या सर्व मंडळीवर असल्याने या महाराष्ट्राची लोककला अजून पुढे 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 जात आहे। ऐकूया महाराष्ट्राचं लोकवाद्य। पुढे ऐका वीरांनो, मर्दाचा पोवाडा
सर्व कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला हे वंदन. ते कसं म्हणाल? श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका करतो वंदना. स्वामी सरोदरा सदैव तुझला बंधू, सदैव तुझला बंधू, सदैव तुझला बंधू. तूच माता पिता तू आमचा, तूच सखान बंधू, तूच सखान बंधू, तूच सखान बंधू. सेवा जाणुनी गोड मानुनी, सेवा जाणुनी गोड मानुनी आशिष द्या मज पायका. सभारंगणी 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 आज अंगणी रंग चढू दे कार्या. तुझ्या कृपेने कार्यारंभिले दृष्टी देई मज धैर्या. कृपा करावी दृष्टी धरावी निसधनी पदम गम पदनी सा. कृपा करावी दृष्टी धरावी तूच सर्वा सहाय्यका. एकदंता विद्यादाता रिद्धी सिद्धीचा स्वामी, काल सुराला तवले कराला तुझा रंगू दे नामी. रामानंदा गातो छंदा, रामानंदा रामानंदा गातो छंदा गावी मती मज गायता. श्री गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका. धन्यवाद. मराठा विद्याप्रसारक समाज आणि या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कलावंतांना आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर मला सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण या ठिकाणी आल्याच्यानंतर जो आपण काय सन्मान तो आम्हाला दिला, तो खऱ्या अर्थानं एकट्या शाहीर रामानंद उगलेचा सन्मान नाही, तर महाराष्ट्रातल्या सर्व लोक कलावंतांचा सन्मान आहे असं मी समजतो. इथे आल्याच्यानंतर प्रत्येकजण आवडीनं येऊन भेटत होता आणि प्रत्येकानं इथं आल्याच्यानंतर सांगितलं की शाहीर आम्ही तुमचं यूट्यूब चॅनल बघत असतो,
कोणी सांगितलं की तुमचा पोवाडा बघतो, कोणी सांगितलं की तुमचं भारूड आम्ही ऐकलं आहे, कोणी सांगितलं गोंधळ आम्ही ऐकला. इथं बसलेला असताना एक लहान मुलगा आला, विपुल ना, विपुल त्याचं नाव. तो इथपर्यंत आला, जवळ आला आणि त्याने सांगितलं की शाहीर, मी तुमच्या यूट्यूब चॅनलवरची सगळी गाणी ऐकतो आणि मला ती पाठ आहेत. खऱ्या अर्थानं शाहीर रामानंद हे यूट्यूब चॅनल आम्ही जे तयार केलेलं आहे ते खरं तर प्रसिद्धीसाठी केलेलं नाही आहे. मी वेळ तुमचा जास्त घेणार नाही, कमी वेळेत जास्त कलाप्रकार मी सादर करणार आहे. पण हे मी का बोलतोय, मला सांगायचा मुद्दा असा आहे, त्याच्यातून आम्हाला उत्पन्न जास्त मिळत नाही, प्रसिद्धीसाठी केलेलं नाही. पण खऱ्या अर्थानं आताची जी चिमुकली मुलं आहेत त्यांनी जर भविष्यात आताच्या वडिलांना जर विचारलं पप्पा वासुदेव म्हणजे काय असतो, तर पप्पालाच प्रश्न पडतो की आता याला वासुदेव सांगायचा कसा. मग आपल्याला आता असं झालं आहे की काही प्रश्न पडला की उत्तर देणारी एकमेव वस्तू म्हणजे मोबाईल. पटकन मोबाईलवरती सर्च करायचं आणि जसा असेल तसा वासुदेव त्याला सांगायचा. आयुष्यभर मरेपर्यंत त्याच्या लक्षात तसंच राहतं. ते चुकीचं लक्षात राहू नये. खऱ्या अर्थानं वासुदेव कसा असतो, महाराष्ट्रातल्या लोककला, महाराष्ट्राची लोकसंस्कृती कशा पद्धतीची आहे हे सांगण्यासाठी शाहीर रामानंद यूट्यूब चॅनलची निर्मिती केली आणि त्याच्यावरती महाराष्ट्राची लोकगाणी ही वेबसिरीज सुरू केली. आणि त्या महाराष्ट्राच्या लोकगाणीमध्ये अनेक वेगवेगळे लोककला प्रकार आम्ही सादर करतोय. त्यामध्ये वासुदेव असेल, गोंधळ असेल, भारूड असेल. आपल्याला वेळ मिळाला तेव्हा ते नक्की बघा. हे सांगण्याची गरज यासाठी की इथं आल्याच्या नंतर हे सगळे वेगवेगळे लोककला प्रकार इथल्या विद्यार्थ्यांनी साजरे केली. तर आता लोककलेला काही काही जण म्हणतात की लोककला संपुष्टात चाललेली आहे, पण असं बघितल्याच्या नंतर नाही. असं वाटतं की लोककला अजून बरेच काळ टिकून राहणार आहे, याच्यात मात्र शंका नाही. आता नाम हा कुणी थांबवा, हाती घेतला श्वास नवा, पाठीवरती थाप हवी, मज धीर हवा, आधार हवा. याप्रमाणे आधार देण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहात. सर्वांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. मंडळी, 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला आपण वंदन केलं. पण ज्या भारतामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला तो भारत देश, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पारतंत्र्यातून मुक्त झाला. पण यासाठी ज्या वीर हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या वीर हुतात्म्यांना ही शाहिरी मानाची वंदना. ती कशी म्हणाल, कशी कशी? देशासाठी रणभूमीवरी, देशासाठी रणभूमीवरी अर्पण केले प्राण, तयांना उजळा पहिला मान, तयांना उजळा पहिला मान, तयांना उजळा पहिला मान. ओ देशासाठी रणभूमीवरी, देशासाठी रणभूमीवरी अर्पण केले प्राण, तयांना उजळा पहिला मान, तयांना उजळा पहिला मान, तयांना उजळा पहिला देशासाठी तात्या टोपे, देशासाठी तात्या टोपे फासावर गेले. हो फासावर गेले, हो फासावर गेले. महात्मा गांधी, पंडित नेहरू अमरवीर झाले. हो अमरवीर झाले, हो अमरवीर झाले. ओ त्या वीरांचे स्मरण कराया, त्या वीरांचे स्मरण कराया, का तुम्ही गुणगान. तयांना उजळा पहिला मान, तयांना उजळा पहिला मान, तयांना उजळा पहिला मान. हो देशासाठी जानी जानी, देशासाठी जानी जानी प्राणाहुती दिधली. हो प्राणाहुती दिधली, हो प्राणाहुती दिधली. त्यांची कीर्ती अमर झाली, त्यांची कीर्ती अमर झाली, ज्योत जरी विझली. हो ज्योत जरी विझली, हो ज्योत जरी विझली. हो त्या वीरांचे स्मरण कराया,
वृंदावन तो देश तिथे हरीचे दास जन्म घेते असा पवित्र पावन असलेला आपला भारत देश. आणि या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत आहेत. बिहार, ओरिसा, दिल्ली, कलकत्ता, कर्नाटक, मध्य प्रदेश. पण यापैकी सुसंस्कारित असलेला आपला महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक वेगवेगळे लोककला प्रकार आहेत. त्यातला एक लोककला प्रकार म्हणजे वासुदेव. पूर्वीच्या काळी येणारा वासुदेव आपल्याला रामायण महाभारतातल्या कथा सांगायचा. पण काळानुरूप बदल झाला. हा वासुदेवच आता आपल्याला बघायला मिळत नाही. पण जरी बघायला मिळाला तरी आज तो वासुदेव आपल्याला समाज प्रबोधन करण्यासाठी येतोय. तो वासुदेव आपल्याला काय सांगतोय तो सल्ला आपल्याला वासुदेवाकडून ऐकायचा आहे. तो बघा वासुदेव येताना दिसतोय. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती. धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती. धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती. हो ज्ञान देवन रेड्या मंदी देवकी हो पाहिला. त्यांनी देवकी हो पाहिला. पाषाणाचा देव नाम देवा संगे जेवला. पाषाणाचा देव नाम देवा संगे जेवला. पाषाणाचा देव नाम देवा संगे जेवला. या मानसातला देव तुकाने अभंगी गाईला. या मानसातला देव तुकाने अभंगी गाईला. वृक्षवल्लरी रान पाखरी. वृक्षवल्लरी रान पाखरी भरून तो राहिला. वृक्षवल्लरी रानपाखरी भरून तो राहिला. वृक्षवल्लरी रानपाखरी भरून तो राहिला. हो उच नीच न कोण यायची एकनाथाची वाणी. माझ्या एकनाथाची वाणी. ग्रामसफाईचा संदेश दिला. ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी. ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी. ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. अहो वासुदेवा, बोला बाई. ही घ्या माझी भिक्षा आणि म्हणा दान पावलं दान पावलं. अहो बाई तुमच्या अंगणात आलो. हा. झाडून काढलं नाही, सडा टाकला नाही, रांगोळी काढली नाही. ही 7-8 मुलं खेळतात. ही कोणाची? हे लेकर वय हो हे मपलेच आहेत की. तुमचे? हो बाई किती मुलं तुम्हाला? मला वय बंडी, बाल्या, कौशी, नाऱ्या, यमनी. मला 4 पोरं आणि 3च पोरी. काय म्हणाला तुम्ही? 4 पोरं आणि 3च पोरी आणि आता देऊ देईन ते काय. म्हणजे तुमच्या कारखान्याचा पट्टा अजून पडलेला दिसत नाही. हो चाललंय वरसाड एक होत आहे आम्हाला. अहो बाई पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ परिस्थिती आहे. हो वासुदेवा, काय झालं? याला कुठं पाऊस आणि पाणी लागतंय का ना. अहो तरी इतकी मुलं तुम्हाला? अहो लोकाला 80 टन कापूस होतो, 90 टन मोसंबी होती, 100 टन द्राक्षे होते. अहो बाई मी तुम्हाला शेतीच्या उत्पन्नाबद्दल विचारत नाही, तरी इतकी मुलं तुम्हाला? अहो वासुदेवा, मग आम्हा गरीबाला दुसरं काय उत्पन्न आहे बरं मग. हो अहो बाई लेकरं होणं उत्पन्नाचं साधन होय. आता आमच्या दोहीकडून जितकं निर्माण करायचं तेवढं करतो बापा आम्ही. बरं मला सांगा, हा तुमची मुलं शाळेत जातात का? मान काय ते शाळामध्ये
नाही 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 नाही, मग एक लेकरू शाळात नाही लगे. एक लेकरू शाळात नाही तो तुमचं? लेकरू शिकेला नाही, त्याचा बाप नाही, मी पण नाही गेले कधी शाळात. नाही, आमच्या शिकलंच नाही कोणी. बरं, तुमचा मोठा मुलगा काय करतो मग? किंवा भावरा पाटलाच्या ट्रॅक्टरवर आता ड्रायव्हर झाला. भाऊराव पाटलाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर झाला. ड्रायव्हर झाला. आणि दुसरा? तो मोठमोठी आर्डरी घेतो. मोठमोठा ऑर्डर घेतो? हा. कशाच्या ऑर्डर घेतो? इकडच्या 9च्या, तिकडच्या 12च्या, इकडच्या 7च्या, चंदूच्या टपरीवर कामाला आहे. मला वाटलं आता मोठमोठ्या ऑर्डर घेतो, काही मोठ्या पोस्टवर असेल आणि चंदूच्या टपरीवर चहा विकतो. आणि मोठी मुलगी? मोठी मुलगी इडभट्टीवर कामाला जाते. आणि दुसरी? माझ्या संग निदायला येते. अहो बाई, मी काय म्हणतो, हा. तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे शाळेत जायसारखं? लहान वय मा बांडे आहे ना. तू किती वर्षाचा आहे आता? आता तो येत्याच ती पुण्याला 6 वर्षाचा होईन पा. आणि त्याचा जन्म कोण्या साली झाला? गडीवरला अशोक नाही हो, हो. का, त्याच्या लग्नाच्या सालचा जन्म आहे त्याच्या. बरं, त्या अशोकचं लग्न कधी झालं? माया बाळातपणाच्या साली. आणि तुम्ही बाळातीन कधी झाल्या? अशोकच्या लग्नात मी ओली बाळातीनच होते. याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे मंडळी. बरं, जाऊ द्या बाई. हा. तुमच्या घरी संडास बांधलेलं दिसत नाही, ए वासुदेवा, काय झालं? संडास का बांधून ठेवायची वस्तू काय ती? नाही 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 नाही, असं आम्ही बांधून नाही ठेवत. मग काय करता? मग काय करता तुम्ही? आम्ही एका डब्यात 2-3 रोडावर जातो. अहो बाई, शासनाने सगळ्याला सांगितलं संडास बांधा, संडास बांधा, संडास बांधा घरोघरी, त्याचे फायदे कितीतरी. बर, तुम्ही संडास बांधून घ्या. असं का? बरं, तुम्ही गटात आहात का? हो, आमचा गट आहे. 10-4 बायाचा गट आहे आमचा. 10-4 म्हणजे 14 बायांचा तुमचा गट आहे? नाही 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 14 नाही भाऊ, 10-4 बरोबर आहे. 10वर 4 बाया आहेत, आम्ही इतके आहेत. अहो बाई, त्याला 14 म्हणतात. मग तितक्याच बायाचा बरं, गट आहे. कशाचा गट आहे तुमचा? आम्ही गुत्त घेतो, उदड घेतो, वावर खुरपितो. हो, हो का? अहो बाई, याचं काम करतो. मी महिला बचत गटाविषयी सांगतो. त्याचं काय असतं? या महिला बचत गटाने भारताची अर्थनीती चालते. बर यासाठी तुम्ही महिला बचत गटामध्ये सहभागी घ्या. बर, दुसरं काय म्हणले मग आणि तुम्ही? संडास बांधा घरोघरी, त्याचे फायदे कितीतरी. असो, शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे. त्यानं काय होतं? तुमचा मुलगा सुशिक्षित होतो, हा. त्याला तुम्ही शाळेत टाका. बर, यासाठीच आलो बाई मी इथं. असं आम्हाला आतापर्यंत कोणी समजून सांगितलंच नाही भाऊ. आता तुम्ही म्हणता ना, तसं आम्ही बचत गटात सहभागी होईल. आम्ही संडास बी आमच्या घरी बांधून घेऊ. हो. आणि इथून पुढे जितके लेकरं होते तितके मी शाळातच घालीन. अगं बाई, जे तुमच्या घरात 6 वर्षात आहे त्याला शाळेत घाला. असं का? घ्या महाराज बुक. दान पावलं वासुदेवाला, ऐका हो ताई माझ्या वचनाला. शिकून मोठं करा पोराला, दुसरतेचा काळ हो गेला, समोर जाऊ विज्ञान युगाला. आलं विज्ञानाचं वार, नका गाफील राहू बर, पर्यावरणाचा भस्मासुर टाकला येऊन मोर. झाड एकतरी दारा मोर, वाढवाव करो खर. झाड एकतरी दारा मोर, शाहिराचा वासुदेव हा करतो जनजागरण, करतो जनजागरण. भारत मातेच्या उदरी आलो, भारत मातेच्या उदरी आलो, कसं फेडू हे ऋण. 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 ज्या समाजामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो, त्या देशाचं, समाजाचं, आईवडिलाचं ऋण फेडावं लागतं. आणि तो ऋण फेडण्याची परंपरा या सुसंस्कृत भारत देशामध्ये आहे. म्हणून पवित्र ते कुळ पावण तो देश, तिथे हरीचे दास जन्म घेते. लग्न झाल्याच्या नंतर जागरण गोंधळ करण्याची परंपरा आपल्या या देशामध्ये आहे. ती अनादी कालापासून चालत आलेली परंपरा. अनेक युग झाले, अनेक वर्ष झाले. आज आम्हाला आमच्यासारख्याला खूप आनंद वाटतो. महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळी माणसं, वेगवेगळे विचार पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आज या निमित्ताने या ठिकाणी तुमच्यापर्यंत येता आलो
इथल्या मुलांनी विद्यार्थ्यांनी जे जागरण गीत सादर केलं, आमचं सगळ्या कलावंताचं हृदय अगदी भरून आलं. कारण ज्या बालवयामध्ये या देशाची संस्कृती, या राष्ट्राची परंपरा आपण या पुढच्या पिढीला सांगतो, उद्या तो कलेक्टर जरी झाला, IAS अधिकारी जरी झाला, तर तो म्हणेन ही माझ्या मातीतली कला आहे, माझ्या देशाची कला आहे, माझी संस्कृती आहे. आणि याच्यासाठी आम्ही हे महाराष्ट्रभर लोककला घेऊन फिरतो की तिचा प्रसार पुढच्या पिढीमध्ये व्हावा. म्हणून जागरण गोंधळ करण्याची परंपरा आहे. जागरण हे खंडोबाचं आणि गोंधळ हा देवीचा असतो. तर आपल्याला ऐकायचा आता देवीचा गोंधळ. बऱ्याच वेळा तुम्ही टी व्हीवर ऐकला असेल, शाहीर रामानंद यूट्यूबच्या चॅनलवर पाहिलं असेल, पण आता आपल्याला प्रत्यक्षात ऐकायचा आहे देवीचा गोंधळ. गोंधळाच्या अगोदर वाजत असतो तो संबळ. तर ऐकूया पारंपरिक संबळाचा छडा. माझी पतिताची पापकृती खोटी, तुझी पावन करण्याची शक्ती मोठी. समजवंतासी मी काय समजावू, उठ अंबे झोपी नको जाऊ. जगदंबे जरी गेली समाय तू झोपी, तरी उडतील भवसागरात मापी. ब्रह्मज्ञान लागतील वाहू, उठ अंबे झोपी नको जाऊ. जगत्रजननी माय भवानी कुलस्वामिनी जगदंबे गोंधळ मांडलेला आहे. आणि या गोंधळाच्या प्रसंगी त्या जगत्रजननी कुलस्वामिनी आपल्याला विनवणी करायची आहे. मी पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही गोंधळ आपल्या समोर सादर करणार आहे. एक पारंपरिक कवन आपल्या समोर सादर करतोय. आपण जाणकार श्रोते आहात, जाणकार विद्यार्थी आहात, म्हणून एक पारंपरिक कवन आपल्या समोर सादर करतोय की जगदंबेला हाक मारलेली आहे. जगदंबे गोंधळासी लव करी ग, जगदंबे गोंधळासी लव करी ग, आज यावे अंबे. गोंधळासी लव करी ग, आज यावे अंबे. गोंधळासी लव करी ग, आज यावे अंबे. हा जगदंबे गोंधळ मांडलेला आहे. गोंधळामध्ये नक्की काय केलेलं आहे? चौक भरीला कुसरी, चौक भरीला कुसरी, लिंब नारळ नाना परी. उदबत्त लावली चारी, लिंब नारळ डाळिंबे, लिंब नारळ डाळिंबे.
आता तीच हाक एक गोंधळ गीतातून आपल्या समोर सादर करतोय. हाक तीच मारलेली आहे, विनवणी केलेली आहे. जगदंबे अंबाबाई लाड लाड ये ग, हे आमच्या लोककलेतलं डीजे व्हर्जन आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. हा तुझ्यासाठी मी आलो बाई बाई, तुझ्यासाठी मी आलो बाई बाई. तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, मी ग तुझ्या माग. काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. तुला सोन्यानं मी ग मडवीन, माझा देव्हारी तुला बसवीन. माझ्या देवारी तुला बसवीन, माझ्या देवारी तुला बसवीन. तुला सोन्यानं मी ग मढवीन, माझ्या देव्हारी तुला बसवीन. माझ्या देवारी तुला बसवीन, माझ्या देवारी तुला बसवीन. तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, मी ग तुझ्या माग. काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. मला विचारायचंय तुम्हाला, चालू असलेला गोंधळ तुम्हाला आवडतोय का? जरा कमी आवाज. हा काय आवाज आहे इकडे, तुम्हाला आवडतोय का? पण आम्ही गोंधळ म्हणतोय, या गोंधळामध्ये तुमची साथ आम्हाला पाहिजे. टाळ्याची साथ द्याल ना? आता ह्या तालात वाजवायचं आहे तुम्हाला. अंबाबाई लाड लाड ये ग, हा अंगे असं मी वाद्य कमी वाजवा फक्त. वा 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 वा, काय गोड वाजवताय तुम्ही. आता आपण असा एक प्रयोग करून बघू. मी म्हणतोय माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचं आहे, म्हणताल ना? वा 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 वा. अंबाबाई लाड लाड ये ग, वा वा वा. थांबा 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 थांबा. तुम्ही टाळी एवढी तालात वाजवतायत आणि एवढं सुंदर सुरात गाताय ना, असं वाटतं की मरून तुमच्याच पोटी जन्म घ्या. फक्त माझं लग्न आत्ता झालं, मला पोरगं व्हायचं राहिलं म्हणून थांबलोय मी, नाही तर माझा निर्णय पक्काच आहे. जरा टाळी जोरात. हा अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. काग वा, काग धरीला सराग, धरीला सराग. हा अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाईचा सदानंद ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. धन्यवाद. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. हॅलो हॅलो दादा, हॅलो. याचा आवाजच नाही हो. हॅलो 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 चेक. हॅलो पॉइंटर द्या थोडासा. हॅलो 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 चेक. हॅलो
अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई हो जगदंबे शांतीप्रमे एकनाथ महाराजांनी लिहिलेला हा गोंधळ आहे. आणि आज या पारंपरिक वेशामध्ये आपण हा गोंधळ ऐकला. पण गोंधळ हा शब्द कुठे बी आहे. हॅलो. संसद भवनात गोंधळ होतो, विधान भवनात गोंधळ होतो, एखाद्या कमिटीमध्ये गोंधळ होतो, नगरपालिकेतही गोंधळ होतो, ग्रामपंचायत सदस्यांचा गोंधळ होतो, गल्लीमध्ये 10-20 रुपयाचा पिऊन आले की त्याचा लय मोठा गोंधळ होतो. आणि आता लग्नामध्ये तर लयच गोंधळ होतो. लग्न झाल्यावर देवीचा गोंधळ वेगळाच, पण नवरदेव मानवातून निघल्याच्या नंतर तो एक गोंधळ वेगळाच आहे. त्याचं नाव डीजे गोंधळ. आमच्याकडे घडलं तसं तुमच्या नाशिक जिल्ह्यात घडणार नाही, घडू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आमची विनंती आहे की देश सुजलाम सुफलाम बनवायचा असेल, आधी आपलं कुटुंब सुखी बनवा. आणि आपलं कुटुंब सुखी बनवायच्या अगोदर आपल्या घरातली सगळी माणसं निर्व्यसनी असावी. मुद्दा एवढा सांगायचा की तरुणाने फक्त व्यसनापासून दूर राहावं ही विनंती आहे. नाही तर आजच्या सध्या काळामध्ये मुली मिळत नाही. जर मुली मिळाल्या तर लग्न जुळत नाही. लग्न जुळलं तर तिथं डीजेचा गोंधळ आडवा येतो. तसं आमच्याकडे घडलं, तुमच्या जिल्ह्यात घडू नये. तर आमच्याकडे काय घडलं या डीजे मुळे दारूमुळं? काय घडलं? अरे शलवार पेटा रुबाब मोठा नवरदेव नटून आला. आमच्याकडे बरं का, शलवार पेटा रुबाब मोठा नवरदेव नटून आला. त्याला डीजे मुळे उशीर झाला, रईन दुसराच नवरा केला. डीजे मुळे उशीर झाला, इन दुसराच नवरा केला. याला डीजे मुळे उशीर झाला, होती ना दुसराच नवरा केला. याला डीजे मुळे उशीर झाला, होती ना दुसराच नवरा केला. शलवार पेटा रुबाब मोठा नवरदेव नटून आला. शलवार पेटा रुबाब मोठा नवरदेव नटून आला. याला डीजे मुळे उशीर झाला, होती ना दुसराच नवरा केला. याला डीजे मुळे उशीर झाला, होती ना दुसराच नवरा केला. वा वा. एक महिन्यानं मुहूर्त काढला, पायी पाहुण्याला निरोप धाडला. 1 महिन्यानं मुहूर्त काढला, पै पाहुण्याला निरोप धाडला. सारी वऱ्हाडी मंडळी आली, नवरदेव घोड्यावरती चढला. नवरदेव घोड्यावरती चढला, नवरदेव घोड्यावरती चढला. डीजेच्या मोरणाचा मोर, डीजेच्या मोरणाचा मोर मित्र परिवार प्याला, सारा मित्र परिवार प्याला. याला डीजे मुळे उशीर झाला, होती ना दुसराच नवरा केला. याला डीजे मुळे उशीर झाला, होती ना दुसराच नवरा केला. शलवार पेटा दारू बाबा मोठा नवरदेव नटून आला. शनिवार भेटा रुबाब मोठा नवरदेव नटून आला. याला डीजे मुळे उशीर झाला, होती ना दुसराच नवरा केला. याला डीजे मुळे उशीर झाला, होती ना दुसराच नवरा केला. हो. धन्यवाद. आपण खूप उत्साहानं टाळ्या वाजवल्या. हे सगळं कशाचं कारण आहे तर हे निशाचं कारण आहे. कशाचं कारण आहे तर हे निशाचं कारण आहे. म्हणून निशापासून दूर राहा, नशापासून दूर राहा. आपलं जीवन, आपला संसार सुखी राहण्यासाठी मागच्या 400 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी आपल्यासाठी भारूड लिहून ठेवलेलं आहे. संसार असावा नेटका, कुठे नसावा फाटका, त्यामध्ये हरिनामा चुटका आसनेची. आपल्या गोड संसार होण्यासाठी आपल्याला संतांच्या शब्दाची गरज आहे. म्हणूनच आपल्याला भारूड ऐकायचं. आता भारूड ऐकायचं म्हटलं त्या भारूडाची एक परंपरा आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. भारूड ऐकण्या अगोदर भजन करावं लागतं. भजन आम्ही करणार आहे, तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायच्या. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वळवंडी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला. वळवंडी चंद्रभागेच्या काठी गाव
चंद्रभागेच्या ए, काठी गप ना, गप ना. बांधला. विठूचा गजर हरिनामाचा त्याचा डोला लागला, त्याचा- त्याची रे, गप. वाळवंटी चंद्रभागेच्या अरे काठी गप ना. अरे गप अगं गप त्याचा मुडदा शिवला त्याचा ओ बाई आमचं इथं भजन कीर्तन भारूड चाललं आणि तुम्ही कुणाला शिव्या देत आलात? हो भाऊ तुमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात नेऊन घाला ते अहो आमचं भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालायला मी म्हणतो बाई तुला झालं काय? झालं काय हा? त्या भजन कीर्तनानं महानवरा मला घरात मारायला लागला मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाचवा या भजन कीर्तनानं लोकांना आवाज बी जाईना तुमच्या भांडणामुळे आमचं भजन कीर्तन बंद पाडते का बाई? मी म्हणतो तुला झालं तरी काय? झालं काय हा? भाऊ मी या संसाराच लय कटाळले मग म्हातारपणी का? हे तरुणपणातच विचार करायला पण मी पाहिजे आता होता. म्हणते ना नग 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 नगच मला पण काय न ग? नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई हे नवरा नको ग बाई हिला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई हिला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई हो, मला सांगा बाई या वयामध्ये नवरा नको म्हणायला तुम्हाला झालं तरी काय? आता या वयात नवरा नको म्हणायला मी का कुणी? बाई बाई रडू नको बाई तोंडाना सांग अहो बाई तोंडाना सांग कोण तोंडाला सांगू भाऊ तू बाई तुला तोंड किती आहेत? एकच मग त्याच तोंडाना सांग ना दुसऱ्या तोंडाना मला समजायचं नाही. अहो फाटकेच लुगडी तुटकीच चोळी बर फाटकेच लुगडी तुटकीच चोळी काय खोटं बोलायली बाई म्हणा फाटकच लुगडं तुटकी चोळी नव कोरच लुगडं अंगावर दिसायला लागलं चांगली चुंगली चोळी घालून आली. जरा चापून चोपून नेसले म्हणून नादर दिसत मधातून इचकून दाखवू का? नकोय बाई. अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले इथून लोक अहो बाई ते फाटका असावं पण नेटका असावं त्याला धुवावं शिवावं नंतर लेवावं. एक बाई गप ग हे माणूस काय म्हणाला तेच मला आधी कळलं आणि तुमची बडबड लावली इथं काय म्हणला भाऊ तू? त्या फाटका असावं पण नेटका असावं त्याला धुवावं शिवावं नंतर लेवावं. मला सांगायला लागला शहाणा त्याला शिवावं धुवा याला म्हणते मागून आला आणि भीत पाडून गेला. मी काय तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का लेण्याजोगी नाही मग बिघडलं कुठं? त्याला शिवाय दोरा नाही मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई हे नवरा नको ग बाई हिला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई हिला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. आवाज लेण्यासाठी कुणी लग्नाचा नवरा सोडतं का बरं बाई? भाऊ नुसतं ईद भर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही मग आता काय त्याला करू? अजून बी कार नाही काय कारण? अहो कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी बर कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वा वा कळण्याच्या भाकरीचं नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लय खमंग लागते लयच गोड लागती. एक दिवस खाल्ली तर गोड लागत असं रोज रोज खाऊन पाना पडत कसा आकडा उठत ते कळण मग अहो बाई ती आंबडची भाजी हा असा वर ठेवायचा तवा कवा खाली जाळ लागन तवा बरं ठुला मग आणि मग भाजी टाकायची तेल टाकायचं आणि मग खाली वरी खाली वरी खाली वरी. बस बस काय बस. झालं? लय खालीवर केला भाजी करपून जाईन ती आणि मग ती भाजी खावा बाई. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला बाई मग बिघडलं कुठं? त्यावर त्याला धारच नाही मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई हे नवरा नको ग बाई हिला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई हिला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. अहो बाई असं खाण्यासाठी लेण्यासाठी कुणी लग्नाचा नवरा सोडतं का? भाऊ अजून बेकार नाहीत काय कारण आहे? मोडकीची घर तुटकीची छप्पर मोडकीची घर तुटकीची छप्पर अहो बाई याच्यासाठी तुम्ही टीव्हीच्या बातम्या ऐका पेपर वाचा. या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले या भारताचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले येत्या 2 वर्षात बेघरांना घर मिळेल झोपडपट्टी योजना इंदिरा आवास योजना रमाय म्हणा ही योजना आणि ती योजना ती योजना सांगणं बंद करा आधी. काय झालं अहो, बाबा? असंच आमच्यातलं योजना योजना ना असंच आमच्या गावातला तो गरम सेवक मला म्हणला होता कोण म्हणला होता? गरम सेवक बाई ते गरम आणि गार नसतं ते
त्याला ग्रामसेवक म्हणतात. हो त्याचं ऐकूनच गेलते. कुठे गेलत्या? त्या पंचायत समितीत गेलते लगे. समिती नाही हो माय, मग? त्याला पंचायत समिती म्हणतात. हो तिथंच गेलते. तर काय झालं मग? ते ऑफिसर म्हणलं की बाई तुझं नाव दलिंदर रेषेखाली नाही. तुम्हाला दलिंदर कशाला म्हणील बाई तो माणूस? अहो या सगळ्या योजना असतात ना बाई, हा. ते या तुमच्यासाठीच असतात. आमच्यासाठी हो. कसं काय बरं द्या? कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला. मी नाही पित, महानवरा पितो. अहो पिण्याबद्दल नाही बोललो हो मी. ना तुम्ही तर म्हणले ना बाई तू बी पिले म्हणून. अहो बीपीएल 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 नाही कळत म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येताय. नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो, झोपडपट्टीवर एसीत नाही येत. अहो कसं सांगा हो बाई, म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येताय. नाही 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 मला एसटीत मळमळ होती, मी टमटमनच येत असते लगे. हो. अहो म्हणजे तुम्ही शाहू महाराज वाचलेले दिसत नाही बाई. अहो बाई म्हणजे तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येताय. हा मग दलिंदर म्हणा सरळ सरळ. दलिंदर तर आम्ही सगळे. मग कोण कोण आहे? गडीवरले आबाय, ट्रॅक्टरवाल्याची जाय, माडीवरले अण्णा आहे, आमचं अर्ध गाव दलिंदर लगे. सगळ्याकडे पिवळं कार्ड आहे असं. एवढ्या मोठ्या लोकांच्या तावडीतून योजना खाली झोपडपट्टीवर कसे येत्याल? मी म्हणतो आहे तशा ठिकाणी राह ना बाई. राहिले असते ना. बिघडलं कुठं? त्या देवाला देवघर नाही, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. हो अहो बाई मोडकाच पलंग तुटकीची नेवार, मोडकाच पलंग तुटकीची नेवार. मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा. तुम्ही सांगितलं ते मला पटलं. हा. आता तुम्ही गादीन पलंगन उशीन मच्छरदानी मागायला लागले. हो भाऊ लोकांचं वागावं तर नवल वाटतं, घरचं कावदार हे असं वागत. आम्हाला वाटत नाही का आमच्याकडे गादी असावं, पलंग असावं, पुन्हा त्या गादीवर नवरा बायकांना आम्ही टुन 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 उड्या हाणावं. तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना बाई? हा. मग तुम्ही एक काम करा, काय काम करा? तुम्ही महिला गट करा. काय म्हणले तुम्ही? तुम्ही महिला गट करा. आता महिला म्हणजे काय? है का? महिला समजत नाही ह्या बाईला. किती किती अडाणी राहिली ही बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला. वा बाई आता मला अडाणी म्हणते. हो 7-8 लेकराची माय झाली मी मला अडाणी म्हणते. 7-8 लेकराची माय झाली. हो. आता अडाणी नाही राहिली. आता कशाची अडाणी? म्हणजे जास्त लेकरं झाल्यावर माणूस जास्त छान होतं का? अहो बाई लेकरं व्हायला अक्कल लागत नाही. मग बरोबर आहे का ऑपरेटर दादा? लेकरं व्हायला जास्त अक्कल लागत नाही. झालेल्या लेकराचं संगोपन करण्यासाठी, त्याला मोठं करण्यासाठी, संस्कार कसे टाकायचे, त्याला काय बनवायचे याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आता तुम्ही बोलले भाऊ हे लय मस्त बोलले तुम्ही. पण आता आमच्या आई बाबांना आम्हाला शिकवलं नाही ना. आता शिका. आता कधी शिका? अहो सर्व शिक्षा अभियान आहे, इडवटी शाळा आहे, साखर शाळा आहे, सर्व शिक्षा अभियान आहे, प्रौढ शिक्षण आहे. तुमच्यासारख्यानं रात्रीच्या शाळेला जावा. ऐकलं का? मला सांगायला लागला शहाणा रात्रीच्या शाळेला जावा. आता तुम्ही सांगा भाऊ, दिसभर मजुरीला जावा, सांच्याला घरी यावा, खावा प्यावा, हे म्हणतं तसं शाळेला जावा आणि मग निजावा कवा? तुम्ही सांगा. निजणार लय जोर दिसतो बाई तो. आणि मग अहो बाई ती काही शाळा रात्रभर नसते. मग? 1 घंटा 2 घंटे शाळा असते. महिना 2 महिने गेला तर तुम्ही साक्षर व्हाल. बर. आता आमची लहान लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात तर फडफड फडफड इंग्रजी बोलतात. हो तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. परा दिवशी माझी बहीण आली होती नासकावून. नासकावून आली होती. हो. बर मग तर तिचा देव लहान पिंट्या नाही का? हा. तो पिंट्या म्हणे जाई माईला मम्मी बापाला पप्पा, माईला मम्मी बापाला पप्पा. माईला मम्मीन बापाला हो. पापा. मला म्हणे आमटी मला रुपये दे, आमटी मला रुपये दे, आमटी आमटी आमटीच म्हणे जाई बाई मला. तुला आमटी म्हणायचा. बरं झालं तुला तो भात नाही बनला, नाही तर कालून खाल्ला असता त्यानं. अहो बाई तुम्हाला तो आमटी नसन म्हणाला, तुम्हाला म्हणाला असेल आंटी. हा असंच काहीतरी म्हणलं. तुम्हाला म्हणायचं आंटी. हा. आणि तुमच्या नवऱ्याला आंटी ना. हा? अहो काय सांगा मी काय म्हणतो बाई. अहो तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना, हा. मग तुम्ही महिला गट करा ना. आलेच का पुन्हा तुम्ही तिथं? अहो महिलाच म्हणजे काय? अहो बायाला म्हणतात महिला. काय म्हणले तुम्ही? बायाला म्हणतात महिला. म्हणजे बायाला म्हणतात महिला, महिला आणि गाड्याला म्हणतात बैला. ब- बाई हे नव्हतं माहित मग मला. नाही 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 खरंच नव्हतं माहित. अहो नाहीतरी 4 भीतीच्या आत तुम्ही आम्हाला तेच केलेलं आहे ना. लाईट लावून लाऊडस्पीकर मध्ये तरी नका सांगू. अहो महिला गडी पुरुष बरं, त्या महिलाचं काय करायचं? त्या 10-20 महिला एकत्रित करायच्या, त्याचा बचत गट स्थापना करायचा, एका बँकेला जोडायचा, 0% व्याजाने कर्ज घ्यायचं, मग त्या बँकेमध्ये 1000-500 रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे.
सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायची आणि त्या बुवाची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे. आडाने म्हणलं तर राग बी येतो. बाई तुमच्याकडे पासबुक असतं ना. पासबुक इथं एका बुकाची पंचायत मला 5 बुक. 5 नाही हो, म्हणजे पासबुक असतो त्याच्यावर तुमचं नाव असतो, तुमचा फोटो असतो. बाई महाफोटो काढा बरं 2-4. ए ए ए सर तिकडं फोटोचं नाव घेतली की चालली वर तोंड करून लगे इकडं. त्या फोटोमुळे नावामुळे तुमचे पैसे कुठं जाणार नाही. मग 0% व्याजाने कर्ज घ्या, गादी घ्या, पलंग घ्या, मच्छरदाणी घ्या, उशी घ्या. तुम्ही गादीचं नाव काढलं म्हणून माझ्या ध्यानात आलं. परवा दिवशी मी गेलते त्या जाधव सरांच्या घरी. बर त्याचा हात पंक्चर झालता ना, त्याला पाहायला गेलते. त्याची गाडी पंक्चर झाली असं नाही हो, हात पंक्चर झालता. हात कुठं पंक्चर होत असतो का? हातात पंक्चर झालता. असं ढवळं शिबीर बांधलं होतं, गळ्यात लोडनं लटकेले आणि हात लटकेला होता त्यांचा. अरे त्याला फ्रॅक्चर म्हणतात. मग हा असंच काहीतरी झालं. हा. त्याला पाहायला गेलते बाई द्यायचे ते नुसतं गादीच पाहिली. तुम्हाला सांगते भाऊ, नुसतं गादीच पाहिली तर गुडघे इतकी तर नुसतं गादी होती, गुडघे इतकी गादी. मला एवढं नवल वाटू लागलं. मी गादीकडे पाहते, साहेबाकडे पाहते, गादीकडे पाहते, साहेबाकडे पाहते, नुसतं टकमक टकमक टकमक. बाई गुडघा खाली आहे, याला कंबर म्हणते. तुमचं बरं ध्यान बाई माणसाच्या कमराईवर. मनका गेला पण तनका गेला नाही. अहो गुडघा खाली आहे, याला कंबर म्हणतात. मग इतकं तितकं हुकत माणूस. मग 2-4 बोट हुकाव का हातभार हुकाव लगे. तर तुम्हाला सांगते ना काय झालं. त्या गादी अशी चमचम चमचम करीत आहे गादी. त्या गादीवर एकदा बसली तर 3दा उडाले बाई मी. ती गादी नव्हती बाई, त्याला मग सोफा सेट म्हणायचं. सोफा सेट असेल आता सोफा शेट होता का अवघड शेट होता ते नाही माहित मला, पण होतं काहीतरी. मी म्हणतो मग मच्छरदाणी लावून झोपा. हा ती मच्छरदाणी मी दिली होती. कोणी? आमच्या गावातल्या नरसाबाईना. सरसाबाई असं नाही नरसाबाई, रखमाबाई अहो असं. नरसाबाईनं म्हणलं. नरसाबाई कुठं नाव असतं का? अहो ती नाही का हो ढवळी शिपी साडी घालती ती दयाखान्यातली ती. नर्स. हा हे बाई कोणीतरी म्हणलं बा इकडं. मग तिला नरसाबाई म्हणता का? मग अहो बाई मग काय केलं तुम्ही? तुम्हाला सांगते ना काय झालं. तिनं दिली मला मच्छरदाणी. मी काय केलं, मच्छरदाणी लावली अशी पलंगाच्या भोवती. बरोबर आहे. आणि मी झोपले पलंगाच्या खाली. असं काऊन डोकं लावलं? मी म्हणलं त्या मच्छराला चकमात द्या. तर ते बाई, मेले तिथं बी आले सकाळी सकाळी. मच्छराला चाकमा द्यायला लागली ना, आमच्या इतक्या लोकांना बी गुलकंडी द्यायला लागली. हाय तशी झोप ना. झोपले असते ना. हो. त्यातनं रंबी छाना नाही मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला घातला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला घातला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. हो बाई संसार दुःखामुळे चौकडून इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. तरी या संसारामध्ये पती पत्नीचा एक विचार असून गोड बोलून गोड संसार करून घ्या. तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही. हो तुम्ही बोलले ना भाऊ, आता माझ्या सगळं ध्यानात आलं. एका जनार्दनी समरस झाले. एका जनार्दनी समरस झाले. सद्गुरुला शरण गेले. आता घरी जाऊन नवऱ्या संग भांडणार का? आता एकदा तरी भांडायची बाई. तुम्हाला विश्वास आहे का बाई या बाईचा? अहो त्या आमच्या गल्लीतल्याच आहेत. असं का? हो मी काय म्हणतो बाई, इथं तुला आता काही शपथ घ्यायची नाही, पण तू एकदा नवऱ्याचं नाव घे बाई. आता कशाला जो नोकरी तर बरोबर. नाही नाही नाही, आता सगळ्या सवासनी जमलेल्या आहे, विद्यार्थिनी जमलेल्या आहेत. घेच आता साखरत नेमकी झाली, हळदी कुकाचा कार्यक्रम आहे. घे बाई नाव. कस करू, घेऊ का? इकडचे लोक काय म्हणते, घेऊ का? खन खन कुदळी मन मन माती. झालं का लगे? अहो सुरूच नाही झालं. खन खन कुदळी मन मन माती. बुरुज खनला अर्ध्या राती, त्यात निघालं माणिक मोती. राजन दिलं राणीच्या हाती, राणीन ठेवलं पलंगाच्या गाथी. अंग्रेज लोक भरतर कुडी गेले, आंघोळीला गेले. जीव वाढते आला, लाज वाटते मला. नवरा कशाला केला पान खान खायला, दागदागिने लिहायला. कांडून कोंडून पंचमी केली, कांडता कांडता लागला डोळा. लगेच आला पोळा पोळाची करते. गोंडे गणवाले वाकड सोंडे गणचौतीचे मोदक लाडू. लक्ष्मीला जेव वाढू, लक्ष्मीची पाडू गाठी. लगेच आली पित्तरपाटी, पित्तरपाटीची नेसते. डाळ घाटाला घालते, माळ घाटात बसते. घटी शिलंगणाने केली दाटी. शिलंगणाचं घेते, सोनं दिवाळीचं केलं. यानं दिवाळीचे लावते. पंती सटाली, नेंती सडीचा करते नागदिवा. सक्रातीने केला धावा, सक्रातीची घेते सुबड. पुन्हा आली दुधड, पुन्हाची तिमती. कणिक शिमगाला आणि शिमग्याची खेळते. रंग पाडवा झाला दंग. पहिलीची काढते सोजी, आदलीचा काढते करा. सांगते तुम्हा जोडून करा, एक झालं की ऑपरेशन करा. एका जनार्दनी समरस झाले. सद्गुरुला शरण गेले. एकदा सुंदर असं भजन करू. बोला विठ्ठला 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 विठ्ठला.
शांततेने आपण या भारुडाचा आनंद घेतला. यानंतर मी शाहीर माधवीताई यांना विनंती करतो की आपण आपली सेवा या ठिकाणी सादर करावी. मगासपासून चाललेला हा शाहिरी पोवाड्याचा आणि महाराष्ट्राची लोकगाणी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्राच्या ज्या सर्व लोककला आहेत, वासुदेव असेल, भारुड असेल, गोंधळ असेल, पोवाडा असेल, याचं जतन आणि संवर्धन करणं ही एक अतिशय गंभीर आणि जबाबदारीची बाब बनलेली आहे. आणि या सर्व लोककला आणि आपली ही भारताची संस्कृती टिकवण्याचं काम आज ही संस्था करतीये. हा आमचा परिवार करतोय. खऱ्या अर्थानं खूप अभिमान वाटतो आज या ठिकाणी येऊन. तुमच्या समोर हा जो सर्व संच आहे तो आमचा परिवार आहे, पूर्ण उगले कंपनी आहे. शेवटचे अगदी 15 ते 20 मिनिटं राहिले, जास्त वेळ घेणार नाही. आपल्यासमोर आता छोटंसं एक गीत, पोवाड्याचा तुकडा आणि शाहीर पोवाडा आणि लोकगीतानं शेवट करणार आहेत कार्यक्रमाचा. आज मी तुमच्या समोर उभी आहे, सांगायला खूप आनंद होतोय की महिला सुद्धा कोणत्या क्षेत्रात मागे नाहीये. राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढताय. आठवा ती झाशीची राणी अहिल्या देवी, अरे जिने आकाशात झेप घेतली ती कल्पना चावला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला, धर्मवीर संभाजी राजांचा जन्म झाला. हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं माझ्या राजानं. ते कसं हो? राष्ट्रमाता जिजाऊ माऊली जन्माला आली आणि म्हणून माझे छत्रपती शिवाजीराजे घडले. शाहीर समाजाला चेतवतो, पालवतो, किंबहुना स्फूर्तीही देत असतो मंडळी. आणि हेच काम आज शाहीर करतोय. घरात असणाऱ्या बाळाला संस्कार द्या हे सांगण्याचं काम आज शाहीर प्रबोधनाचं काम करतोय. आज घराघरामध्ये जिजाऊ जन्माला आली पाहिजे तर आपल्याला छत्रपती शिवाजीराजे कळतील आणि ते संस्कार झाले पाहिजेत जे छत्रपती शिवाजीराजांवरती झाले. ते संस्कार कसे होते ऐकूया या छोट्याशा गीतामध्ये. बाळ शहाजी राजाचा अहो बाळ शहाजी राजाचा मंडळी, बाळ शहाजी राजाचा साऱ्या राष्ट्राला जागीर. बाळ शहाजी राजाचा साऱ्या राष्ट्राला जागीर. दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघीण. दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघीण. जिजाऊ वाघीण होती जिजाऊ वाघीण. जिजाऊ वाघीण होती जिजाऊ वाघीण. बाळ शहाजी राजाचा साऱ्या राष्ट्राला जागीर. बाळ शहाजी राजाचा साऱ्या राष्ट्राला जागीर. दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघीण. दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघीण. जिजाऊ वाघीण होती जिजाऊ वाघीण. जिजाऊ वाघीण होती जिजाऊ वाघीण. लई माजली मुघलाई घरीदारी अत्याचार. घरीदारी अत्याचार. घरीदारी अत्याचार. माझ्या पोटी जन्मा यावा असा एक पालनहार. असा एक पालनहार. असा एक पालनहार. तो काळाचा गर्दन काळ, अहो काळाचा गर्दन काळ. हेच मागण मागीण. दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघीण. दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघीण. जिजाऊ वाघीण होती जिजाऊ वाघीण. जिजाऊ वाघीण होती जिजाऊ वाघीण. मंडळी, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचा जन्म झाला होता. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं माझ्या त्या जिजाऊ मातेने. छत्रपती शिवाजी राजांसारखा छावा घडवला होता आणि मग ती माझी राष्ट्रमाता जिजाऊ माऊली कशी असेल, कशी शाहीर सांगतात आपल्या या पोवाड्याच्या कडव्यामध्ये.
धन्य धन्य जिजाऊ माता हे धन्य धन्य जिजाऊ माता नमन तव आता राष्ट्र देवता देवता वंदुनी गाती तुझ्या चरणास शाहीर हा छत्रपतींचा दास द्यावी मजमती गुण गाण्यास जी जी द्यावी मजमती गुण गाण्यास जी जी द्यावी मजमती गुण गाण्यास जी जी 1598 सालाच बाळ जन्मस जानेवारीच जिजाऊ माता जन्म आली जिजाऊ माता जन्म आल्या जिजाऊ माता जन्म आल्या सिद्धखेड राजामध्ये रमली आनंदाने नगरी दुमदुमली हाजी जी आनंदाने नगरी दुमदुमली हाजी जी आनंदाने नगरी दुमदुमली हाजी मंडळी कन्या रत्न लखोजी जाधवांच्या घरामध्ये जन्माला आलं होतं. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आहे असं म्हटलं जातं, परंतु ही आपली मुलगी ही वंशाची पणती आहे. मुलगा हा एका कुळाचा उद्धार करतो, परंतु माझी ताई एका नव्हे तर दोन कुळाचा उद्धार करते. ते म्हणजे एक सासर घरचा आणि दुसरा म्हणजे माहेर घरचा. मग का मुलगी नको? येऊ द्या तिला जन्माला, बनू द्या झाशीची राणी अहिल्या देवी, राष्ट्रमाता जिजाऊ. जिजाऊ नाव ठेवण्यात आलं या कन्या रत्नाचं. माता पित्यांना आनंद झाला होता आणि शाहीर गाऊ लागले. माता पित्यांना आनंद झाला, मुलगी जन्माली, मुलगी जन्माली, मुलगी जन्माली. आणि दोन कुळाचा उद्धार करण्या भाग्याची झाली. जिरा 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 जी जिरा जिरा जी हे जी. धन्यवाद मंडळी. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. खऱ्या अर्थानं सर्वांचे आभार मानावेसे वाटतात की बराच वेळ चाललेला हा कार्यक्रम तुम्ही अतिशय शांत चित्ताने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने ऐकता आहात. ऐकूयात पुढे शाहीर रामानंदजींना. या कार्यक्रमातले काही मिनिटं आता राहिलेले आहेत, पण आपल्याला असाच मोडाताईंनी जसा पोवाडा गायला तसं शाहीर रामानंद उगले यांचा पोवाडा आणि एक लोकगीत इथं आल्याच्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणाले की तुमची गाडी उंगराची ऐकायची, त्याचप्रमाणे घोड्याला ऐकायचं आहे. पोवाडा आणि गाडी घुंगराची या गाण्यानं आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. आणि ज्याच्यासाठी आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो असा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच्यानंतर आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हे लक्षात घ्यावं. तर आता ऐकायचं आहे आपल्याला महाराष्ट्राचा वीरश्रीचा पोवाडा, शाहीर रामानंद उगले. आपल्यासमोर शाहीर रामानंद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झालेला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा मी थोडक्यात सादर करण्याचा प्रयत्न करतो. धन्य धन्य बाजीप्रभू वीर तसा तो धग धग तांगा, तसा तो धग धग तांगा, तसा तो धग धग तांगा.
असो वा असो अंधार रण मैदानी लढे झुंजार रण मैदानी लढे झुंजार रण मैदानी लढे झुंजार क्रोधात विजापूरचा महाल हय्यो क्रोधात विजापूरचा महाल पाहतो रे हालन केला भुजलं धाडला ढगात शिवबांनी त्यास लाविला मराठांचा तो व्यास पुन्हा ना करील कुणी हव्यास अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला अब्बाजान अब शिवाजी को कौन पकडेगा हा सवाल उपस्थित झाला त्यावेळेला तेलंगणचा सिद्धी जोहर कडवा पठाण आणि फाजल खान शिवाजी राजांना पकडण्यासाठी निघाले कसे कसे उन्मत्त सिद्धी जोहर उन्मत्त सिद्धी जोहर केला कहरण फाजल बरोबर छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांचा इतिहास सादर करतोय मी विद्यार्थ्यांना विनंती करतोय पोवाडा जास्तीत जास्त 8 मिनिटाचा आहे फक्त पोवाडा होईपर्यंत कोणी उठू नका ही विनंती आहे कारण आपण पराक्रमी मावळ्यांचा इतिहास आपण ऐकतोय त्यांचा अवमान कुठे होऊ नये याची दखल आपल्याला घ्यायची आहे काय प्रकार घडला होता त्यावेळी काय काय उन्मत्त सिद्धी जोहर केला कहर फाजल बरोबर देऊन वेढ पणाळ घडाला वेढा कसा दिला कसा सापाने विळखा घातला तसा सिद्धी जोहर आणि फाजल खान यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे आणि या वेढ्यामध्ये मार्च महिना गेला एप्रिल गेला मे जूनही गेला पण आता काय करावं राजांना कळेना आणि मग काय घडलं हो काय काही सुचणार शुभाला हो काही सुचणार शुभाला सिद्धीने घातला घाला हो सिद्धीने घातला घाला सिद्धीने घातला घाला हो सिद्धीने घातला घाला सिद्धीने घातला घाला हो सिद्धीने घातला घाला पण त्यावेळेला काय घडलं काय एक विचार मनामध्ये आला गणी मी कावा मनी उपजला मी कावा मनी उपजला गणी मी कावा मनी उपजला गणी मी कावा मनी उपजला गणी मी कावा मनी उपजला आलो शरण सांग सिद्धीला होते तुम्हाला गड किल्ल्याला तुम्हाला गड किल्ल्याला होते तुम्हाला गड किल्ल्याला तुम्हाला गड किल्ल्याला होते तुम्हाला गड किल्ल्याला उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला तुमच्या भेटीला उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला तुमच्या भेटीला शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते राजांनी आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा बोलणारा आपल्यासारखा चालणारा तो म्हणजे कोण शिवा काशीद त्या शिवा काशीदला बोलवून घेतलं आणि विचारलं शिवा ए शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस शिवा म्हणाला होई राज जातो की पण शिवा याचा परिणाम काय होईल माहिती आहे तुला होय राज मी सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना राज एवढंच ना पण राज राज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती पोहोचलात ना राज तर माझ्यासारखे लाख शिवा हवे तयार होतील आणि राज एवढी संधी जर तुम्ही मला दिली ना राज तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज राज
एवढी संधी द्या की मला राजा, एवढी संधी द्या. त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकडवून मिठी मारली आणि त्यावेळेला महाराजांच्या पाठीवरती अश्रू पडले. शिवाच्या पाठीवरती अश्रू पडले. शिवा म्हणाला, राजा राजा आमच्यासारख्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आलं, आणखी काय पाहिजे या शिवाला. पडलेला एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळे बाजीप्रभू बांदल महाराजांची पालखी घेऊन निघाले. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद यांची पालखी घेऊन निघाले. कसे 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 रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास अय्यो रात्रीच्या पहिल्या प्रहरास 10च्या सुमारास गड उतरण्यास शुभ पालखीत बाजी संती. दोन दिशेला 2 पालख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीत शिवा काशीद आहे आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी राजे बसलेले आहेत. 2 दिशेला 2 पालख्या केलेल्या आहेत. रात्रीचा पहिला प्रहरास 10च्या सुमारास गड उतरण्यास शुभ पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. हळू चला मावळ्यांनो, पाऊलं सुद्धा सावकाश टाका, कारण या पावलांचा जर आवाज शत्रूच्या कानावर पडला तर घात झाल्याशिवाय राहणार नाही. सावकाश चला. रात अंधारी मावळ चालती, दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला. 2 दिशेला 2 पालख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागया, शिवाजी भागया. सिद्धीला काय कळना. सिद्धी म्हणतोय शिवाजी ये बैठा है, फिर शिवा भाग कैसे सकता है. सिद्धीला काही कळना. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागया. त्यावेळेस सिद्धीने म्यानेतून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कौन है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो ना, तर मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का. आणि कडानं सिद्धीची तलवार चालल्या गेली, शिवावर धरल्या गेली. शिवा मारला गेला. शिवा संपला. शिवा संपला. ज्याने स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी राजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या शिवा काशीद यांना हा शाहिरी मानाचा मुजरा. पण तिकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली होती आणि बाजी म्हणतायत, राज आता येळ करू नका, आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा, आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. पण राज म्हणतायत, नाही बाजी जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय, आता जे होईल ते मिळून करू. पण बाजी म्हणतायत, नाही राज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आपण गडावरती पोहोचा आणि पोहोचलात की आम्हाला तोफेचा इशारा द्या. जोवर आपण गडावरती पोहोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. हे वचन आहे माझं. आणि त्यावेळेला काय प्रकार घडला, काय उभा राहून बाजी खिंडीला, उभा राहून बाजी खिंडीला, विनवणी करी शिवबाला. तुम्ही सुखरूप इथं जावा, तोफ उडवावा, त्याव
इशाऱ्याला तुम्ही केलं पाहिजे प्रथमाचा विशाल गडाला, तुम्ही केलं पाहिजे प्रथमाचा विशाल गडाला. असं आपण गडावरती जा, आपण सुखरूप गडावरती पोहोचा. आता या शत्रूची काळजी तुम्ही करू नका, कारण आलो आलो आता जितीला मी ठार करतो सिद्धीला. बाजीचा दाव तू वार करतो मी ठार दृश्य शत्रूला. धर्म सत्य भाव हा माझा याच बघणार, धर्म सत्य भाव हा माझा याच बघणार. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार चालू होता, काय सरयुत तांबड फुटू सर दिवसाचा दुसरा प्रहर. दांडपट्टा भाले तलवार नाही थकले बाजी क्षणभर. लाली लाल झाली सारी खिंड दिसे लाली लाल झाली सारी खिंड दिसे. रक्ताने भिजली बाजी बाया होई नाराजी. तमना ही मला र माझी बाजी लावायची बाजी बाजी. आधी पोचलते येथे गडावरी आधी पोचलते येथे गडावरी. इंच इंच जखमा अंगावरती झालेल्या आहेत, तरी बाजी लढतायत. आणि त्यावेळेला सप्तनासा गोळीचा वार बाजीला लागला आणि बाजी म्हणतायत, राजा ओ राजा, आपण अजून गडावरती पोहोचला नाही राजा. आपण जोवरती गडावरती पोहोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही राजा, तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि त्यावेळेला तोफांचा आवाज झाला, बाजीचा प्राण दिल्या शब्दाची ठेवली जाण बाजीने आणि त्यावेळेला शिवाजीराजे म्हणतायत, धन्य बाजी धन्य. जर का या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा. जर का खिंडीला कान लावला तर आवाज येईल, असे होते स्वराज्य सूर्य दाविले शौर्य वर्णावे कार्य. लढली ती गाजापूरची खिंड, वीर बाजी प्रभू बलदंड नाचला मर केली पावन खिंड. रामानंद उगले शाहीर चालन हे कर गुरु मम थोर. देवानंद माळी ज्ञान देना, पिताजीचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार, म्हणून पोवाड्याला म्हणून पोवाड्याला रंग भरणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्या सर्व मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली. खरं तर वेळेपेक्षा 10 मिनटं आमची जास्त झालेली आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण या कार्यक्रमातलं शेवटचं गीत जे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जास्त प्रसारित झालं, तर या कार्यक्रमातलं शेवटचं गीत म्हणजे गाडी घुंगऱ्याची आली थोरल्या भायाची. ह्या गाण्यानं आम्ही या कार्यक्रमाची सांगता करतो. दादा तुम्ही परिचय करून देणार होता. हां हो. हॅलो. अतिशय सुंदर सादरीकरण इथे शाहीर रामानंद यांनी केलेलं आहे. असं म्हटलं जातं की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, आणि ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. अतिशय सुंदर गाणी आपण इथे सादर केलेली आहे. आपलं सर्वांचं कार्य हा आपला परिचय होता. तरीही आदरणीय रामानंद उगले यांना साथ देणारे त्यांचे जे साथीदार आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. कीबोर्डवर होते विधान बैरागी, त्यांचे सहगायक आहेत अजय अंभोरे, सहगायक अजय अंभोरे. तबला वादक होते सावता मगर. कीबोर्डवर अजून त्यांना साथ दिलेली होती आदित्य कटारे यांनी. क्लॅरिनेटवर आनंद घुले. ढोलकीसाठी साथ केलेली होती सागर उदावंत यांनी. सहगायकीसह संबळ वाजविला होता सुनील उगले यांनी. शाहीर रामानंद उगले यांचे सहगायक अजून होते ज्ञानेश्वर पवार. दुसरे सहगायक होते ज्ञानेश्वर उगले. ढोलकीवर साथ केलेली होती कल्याण उगले यांनी. अजून दुसरा संबळ वाजविलेला होता विशाल उगले यांनी. आणि असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका पत्नीचा हात असतो, आणि आज ते इथे सिद्ध झालेलं आहे, कारण त्यांच्या सहगायिका होत्या माधवी रामानंद उगले. यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊयात. आणि या सगळ्याच कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ज्यांनी केलेलं होतं ते आदरणीय आप्पासाहेब उगले, रामानंद उगले यांचे वडील. अतिशय छान हा परिवार इथे यांनी आपलं कार्यक्रम सादर केलेला होता. आणि ज्यांनी सुंदर गीतं सादर केले त्या शाहीर रामानंद उगले यांची ओळख आपणा सर्वांना झालेलीच आहे. पुन्हा एकदा आपण या सर्वांसाठी जोरदार टाळ्या देऊयात, त्यांचं अभिनंदन करूयात आणि आपल्या वाटचालीसाठी पुन्हा शुभेच्छा देखील. धन्यवाद. आपण सर्वांची ओळख करून दिली त्याबद्दल. आणि एक महत्त्वाचं नाव राहिलं ते म्हणजे सन्माननीय आनंददादा. आनंददादामुळे या ठिकाणी रामानंद आपली सेवा सादर करू शकले. एकदा आनंददादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या संपर्कामुळे ही सेवा यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो आणि आमचा हा आवाज तुमच्यापर्यंत यशस्वीरित्या पोहोचू शकलो. त्या साऊंडवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व अधिकारी पदाधिकारी, सर्व प्राध्यापक मंडळी, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमातलं शेवटचं गीत सादर करण्याचा प्रयत्न करतो. चला. लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, गड जेजुरी जायाची, अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, गड जेजुरी जायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. सासूक सासर प्रेम आई बापावानी, घरामध्ये सुखी मी राजाची घराणी, घरामध्ये सुखी मी राजाची घराणी, घरामध्ये सुखी मी सासूक सासर
मोठी मायाची खरी ननंद माझी मोठी मायाची कळ जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची जाऊनी राऊळी धरील मल्हारीचे पायी गळ्यामध्ये भंडारी विलास गाण गाई गळ्यामध्ये भंडारी विलास गाण गाई गळ्यामध्ये भंडारी जाऊनी राऊळी धरील मल्हारीचे पायी गळ्यामध्ये भंडारी विलास गाण गाई गळ्यामध्ये भंडारी विलास गाण गाई गळ्यामध्ये भंडारी विलास गाण गाई आवड मल्हारीचं गीत गायाची आवड मल्हारीचं गीत गायाची कळ जेजुरी जायाची येळकोट येळकोट सदानंदाचा अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.